तरुण पोरं सावध व्हा जरा. माझं 1 2 3 वाक्य ऐकशाल का तुम्ही? ही नोकऱ्या फिवकऱ्या करोस तर एखादा आपण बिझनेस होऊन करून एखाद्या ठिकाणी चांगलं व्हा. तुम्हाला नोकऱ्या लागल्या 27ला, रिटायर झाला 58ला, पगार आली 30,000, कमवलं 5 लाख रुपये. घरावरचं सलाब कशाला टाकायचं पुन्हा? सलाब घरावरचं कवा टाकायचं सांगा? तुम्ही सांगा. घरावरचं सलाब कवा टाकायचं? रिटायर झाला, पैसा पाणी आहे का नाही काय माहीत नाही. रिटायर झाल्यानंतर पुन्हा पुढची प्रोसेस चालू झाली. एखाद्या ठिकाणी पैसे घेतलं, ते पैसे कुठं गुंतवायचं कुठे नाही. आपल्याला नोकरी लागायची आहे, इच्छा आहे, व्हायचं आहे असं व्हायचं आहे असं पण ते व्हायचं आहे पण होऊन करायचं आहे आपल्याला. कमी आहे ना नोकरी पाहिजे ना. पोलीस भरती करतोय ना, पोलीस भरतीला तर छची पडली कमी तर पुन्हा नेट्यानं रेट्याचं. पण कधी अपयश आलं तर खचून जायचं नाही. आणि सामोरं जाऊन जरी झुकायची पाळी आली तर कोणापुढे झुकायची पण तयारी ठेवायची. आणि जिथं झुकायचंच तिथं झुकायचंच, पण सुट्टी द्यायचीच नाही. जे क्षेत्रात उतरलो त्या क्षेत्रामध्ये सुट्टी द्यायची नाही. आणि एखाद्या चांगलं कर्ज काढून तेवढं भिकारी होऊ नका. आणि भिकारी होण्यासाठी पुन्हा उशीर लागत नाही. आणि खुटीला बारदान अडकून पुन्हा हायच माघारी याला होऊन उशीर लागत नाही. अवलंबून राहावा. जसा की एक आपण करणारी गोष्ट होऊन केली तर ती गोष्ट पूर्ण करायची. ती आपल्या धमक पाहिजे. दोष देऊन कोणाला उपयोग नाही. करायचं ती स्वतःलाच करावं लागते. स्वतःच्या पायावरती चालू आहे ना तर स्वतःच्याच हातानं पुढची प्रोसेस करावं लागते. मायबापाला दोष देऊन उपयोग काय आहे का? नाही. त्यांनी जन्म देऊन लहानाचं मोठं करून पुढची प्रोसेस करून सगळं केलं आपल्यासाठी. आणि काय केलं आपल्यासाठी? वयाच्या 18व्या वर्षीपर्यंत त्यांनी बघायचं हे करायचं. तिथल्यानंतर पुन्हा ज्याला आपण पुन्हा बघायचं ना. एवढं काय ताण घ्यायचं जिंदगीमध्ये? चढ उतार तर राहणारच ना. म्हणून अपयश आलं तर कधी खचच नाही. आणि थकलेल्या जीवाला कोणापुढं झुकून दावायचं नाही. एवढी जिंदगीमध्ये उपयोग व्हा. आणि समय आणि प्रार्थना ही दोन्ही गोष्टीचा आधार करून जरी केलं तरी कोण मागं सरणार नाही. ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या की आपण एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी कर्ज होऊन काढू किंवा ना काढू. आणि तिथं काढलं आणि एखाद्या ठिकाणी बिझनेस करायचा आहे म्हणून 40,000 रुपये याजानं काढलं. 40,000 रुपयाला 5% याज आहे. महिन्याला 5,000. तिथून भाडं आहे 3,000, झालं 10,000. आणि तिथून लाईट बिल एक आहे 1,000 रुपये. 5 आणि 5 10,000 रुपये गेलं. राहिलं खाली किती? 10,000 रुपये. 20,000 रुपयेमधलं याजानं काढलेलं 5,000 महिन्याला 5% तर 5,000 रुपये झालं. आणि राहिलं खाली किती? महिन्यामध्ये भाडं होतंय नाही होतंय, गिऱ्हाईक येतंय नाही येतंय. म्हणून तुम्ही आपल्या शेतीकडे वळा. शेती असू नाही तर नाव असू, पण बिझनेस करा एखादा. कसा असेल तसं असं. चढ उतार तर होणारच जिंदगीमध्ये. रान नसलं म्हणून खचून जाऊन उपयोग नाही. आपल्या बापाचा दोष असला तर असू द्या, पण त्या परदाराचा बापाच्या परदारानं आईश केली. पान पड्याशिव पान खाल्लं नाही. ते आपल्याला आता रस्त्यागणीच पाऊल फेकतागणीच आठवण येते आपल्याला. ते आपला दोष नाही म्हणायचं आणि चालायचं. ते आपल्या परिस्थितीनं आपण सामोरं जायचं. आणि थकलेल्या मनाला कोणापुढं झुकून दावायचं नाही. आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब बेल आयकॉन करा. इंस्टा फेसबुक जाऊन पेजला फॉलोअर्स करायला विसरू नका. वर लिंक आहे. आणि जावा आणि तुमची जिंदगी तुम्ही विचार करून घडवा. आणि मी सांगतोय कुठली परिस्थिती कशी असेल त्यावरती अवलंबून राहून उपयोग नाही. आपण कसं आहे ह्याच्यात महत्त्वाचं आहे म्हणून राखायचं. कोण जरी पुढं आलं आणि कोण जरी नाही आलं ह्याचं काही घेणं देणं नाही. बोलणारी 4 आहेत हो, पण करणारा आपण आहे ना. बोलणारी 8 आहेत हो, हे काय करतंय, पण करणारे एकटा आहे ना. म्हणून कुणाकडं लक्ष द्यायचं नाही. साप जे आहे ती साप लहानपणी बेळामध्ये कसा लपाचं त्याला कोणी शिकवलंय का? सापाला एखाद्या डांचक्यानं मारायला लागले ती तरपडून मरतंय ना. तसं जिंदगीमध्ये तरपड करतोय जिंदगी. आणि पण यशस्वी होत नाही म्हणून खचून जातोय. सापासारखंच आपण सरळ रस्त्याने पळा तिथं आडवं पळतोय. आणि त्यामुळेच आपण माणसाच्या कमजोरीमुळेच आपण कमजोर झालोय. सापाला ती थिरी हायशी सोडत नाही, पण माणूस हा थिरी कायम सोडतोय. ह्या रस्त्यावरून जाऊ का ह्या रस्त्यावरून जाऊ, ह्या पायातनं जाऊ का ह्या रस्त्यावर जाऊ, ह्या शेतीतनं उडी मारू का त्या शेतीतनं उडी मारू, ह्या काम करू का ते काम करू. ह्याच्यामुळेच आपण कमजोर आणि ह्यामुळेच महाग आहे. मेन मुद्दा म्हणजे ही आहे. एक गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. अपयश आलं तर खचून जाऊ नका. आणि केलेल्या प्रेमाला मागं कधी सरून देऊ नका. कुठलंही असो, मग आपलं बिझनेस असो, अंतकरणापासून केलेला एक छोटासा धंदा असो किंवा शेती असो. आणि शेतीमध्ये पिकवलेलं काही ना काय असावं. तंदुरुस्त आपल्यापेक्षा दिसावं. फक्त दिसण्यासारखं नसावं असं नाही. दिसतंय कसं ह्याच्यावरती आपलून नाही. ती कमवताना आपण कसं मेहनत केली, जसा की फळ जसं मागचं दिसतंय किती सुंदर आहे.
एक लेवल आहे, त्याला रात्रंदिवस ही मालक आबदला असेल. तेव्हाच कुठं तर 4 कणसामधली टुकड्या एवढी एक लेवल लागली ना. तसंच जिंदगीमध्ये आपण सापासारखं इकडच्या बाजून जाऊ का इकडच्या जाताना. आपण तर माणूस आहे ना, प्राणीसुद्धा ती एखाद्या कुत्र्याला हाडं म्हणलं तर ती मागे येत नाही. पण आपण हाड म्हणलेलं तिथं पाया फिरून फिरून जातोय. जिथं आपली अवकात नाही तिथं फिरूनच जायचा संबंध तुम्ही मनात आणू नका. आणि कर्ज काढून खुटीला बारदाना अडकून भिकारी होऊ नका. मेन मुद्दा हे राखा ध्यानात. कर्ज काय सोपं नाही आजच्या जमान्यामध्ये. दुष्काळ पडलाय, काही ठिकाणी हिथंच हिरवा आहे. ह्यांनी तरी ट्रिप केली मागं, का तर पाण्याचा पुरवठा कमी आहे आजच्या जमान्यामध्ये. म्हणून कुठलीही गोष्ट अपयशाला आलं तर खचून जाऊ नका, केली तर पूर्ण करा. आणि मायबापाला होऊन दोष देऊ नका. दोष आपलाच आहे म्हणून मागं कधी हटू नका. आणि केलेल्या कामावरती सुट्टी देऊ नका. तिथं तुम्ही होऊन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही हे स्वतःला विचार करा. त्यासाठी कोणच आपल्यापेक्षा कमी नाही. जिंदगीमध्ये आपल्यासारखंच सगळे आहे. तो चढउतार तर राहणारच आहे. एखाद्या मच्छरच्या डासाच्या त्याला कॉईल लावल्यानंतरच मरू शकतोय म्हणून असं सुद्धा मरू शकतोय. तसं जिंदगीमध्ये मारायचं म्हणल्यावरती आपल्याला सगळ्यालाच मारावं लागणार आहे, राहणार तर कोणच नाही. ह्यामुळे जिंदगीमध्ये आपण काय करायचं ते होऊन करा. फक्त कर्ज काढा आणि भिकारी तेवढं होऊ नका, एवढीच माझी तुमच्यापाशी अपेक्षा आहे. करायचं आहे तर उसणं घेऊन करा. देत असलं तर तिथं करा, नाहीतर एखाद्या ठिकाणी भावाकडून दोस्ताना कोण घ्या आणि एखादा छोटासा बिझनेस करा. 2,000 गुंतवून तिथं 1,000 रुपये निघू द्या आणि ती 1,000मध्ये 3,000 ॲड करून रोजचं आपल्याला 200 रुपये राहू द्या. आपलं भागसतोय. हळूहळू हळूच वाढवायचं. कुठलीच मोठा घास एकदम खाता होत नाही हो. चपातीचा घास एकदम चपाती खाता होत नाही. एवढं ध्यानात राहू द्या. यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद.